नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण ना दिवाळी फराळाचा एक पदार्थ बघतोय. आय नो व्हिडिओ टाकायला खूप लेट झालेला आहे, पण तो मस्त आपण मक्याचा चिवडा आहे ना त्याच्यापासून बनवणार आहोत. फक्त मक्याचा नाही म्हणताय, फक्त मी तेच स्पायसीवाला चिवडा म्हणू शकते, कारण का आपण त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी खूप अशा ॲड करणार आहोत, ज्या काही रेडीमेड आहेत, काही घरी बनवलेल्या आहेत. त्यासाठी पहिले घेतलेलं आहे मी इथे मक्याचे चिवडे, जे मक्याचे पोहे असतात ना ते मस्त तळून घ्यायचे आहेत. तेल छान तापलं ना की त्याच्यामध्ये मक्याचे पोहे थोडे थोडे टाकायचे, एकदम टाकायचे नाही, नाहीतर मग ते व्यवस्थित फुलले जात नाही. थोड्या थोड्या बॅचेसमध्ये टाकलात ना की छान फुलतात, क्रिस्पीनेस मस्त येतो याला. आणि बघा मस्त तळले ना, जास्त तळायलाही वेळ लागत नाही, अगदी टाकले की लगेच फुलले जातात आणि मस्त असं तळून निघतो चिवडा. आणि छान तळून झाले की त्यातलं पूर्ण तेल निथळवून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचे आहे. अशा ह्याच्यामध्ये मी आता मोठा एक वाडगा भरून किंवा पाव किलोमध्ये घेतलेला आहे असं समजू शकता, कारण पाव किलोमध्ये हा चिवडा आहे. फक्त मक्याचे पोहे पाव किलो आहे, बाकीच्या ह्याच्यामध्ये ॲड करत जाणार आहोत आपण जिन्नस. आणि आता हा मी जवळपास 3 बॅचेसमध्ये थोडा थोडा करून मस्त असं तळून घेते आहे. आता एक बॅच झालेली आहे तळून, पुन्हा दुसऱ्यांदा घेतलेला आहे, तो टाकलेला आहे आणि लगेच बघा त्याचे बुडबुडे यायचे कमी होतात आणि मस्त तळून निघतो चिवडा. छान क्रिस्पी होतो, स्पायसी आहे. तुम्हाला पाहिजे स्वीटनेससाठी जर स्पायसी नको असेल तर पिठी साखर वगैरे टाकू शकता, पण मी इथे बनवतेच आहे थोडंसं स्पायसी असा, कारण का बाकीचं गोड गोड खाण्यामध्ये ना काहीतरी आपल्याला स्पायसी असं म्हणजे पाहिजे असतो ना, त्याच्यामुळे आपण मस्त असं स्पायसी चिवडा बनवणार आहोत. आता हाही आपण काढून घ्यायचा आहे. मस्त तेल सगळं निथळवून घ्यायचं आहे, नाही तर जास्त मग तेलकट होईल तो, त्याच्यासाठी. आता इथे टाकलेला आहे तिसरा बॅच, तो पूर्णपणे टाकून घेतलेला आहे आणि तोही आपण मस्त असं तळून घेणार आहोत. अगदी 5 ते 7 मिनटामध्ये, 5 मिनिटेही लागत नाही, इतका फटाफट मस्त तळून निघतो. थोडंसं हाय फ्लेमवर तळून घेतला तरीही काही प्रॉब्लेम नाही, कारण का लगेच जळत नाही. थोडंसं गॅस म्हणजे तेल थोडंसं तापवून घ्यायचं आहे, एकदम कडकडीत असं तापवून नाही घ्यायचं आहे. त्याच्यामुळे तेल चांगलं थोडंसं तापलं ना की त्याच्यामध्ये पटकन टाकलं हाय फ्लेमवर ना लगेच तळून निघतो चिवडा. आणि अशाच पद्धतीने आपण आता सगळा चिवडा इथे मक्याचे जे पोहे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आता इथे मी सगळं काढून झाल्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहे शेंगदाणे. शेंगदाणे तळून घेणार आहे, वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत, छान याच्यामध्ये तेलामध्ये टाकायचे आहेत. आणि शेंगदाण्यांना मस्त अशा खरपूस असे तळायचे आहे. कच्चट राहिले ना की खायला मजा येत नाही, जरा चांगले खरपूस कुरकुरीत झाले ना की खरंच खायला खूप भारी लागतात. दाताखाली जेव्हा येतात ना खरंच खूप टेस्टी लागतात. तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करू शकता. आणि इथे मी लगेच शेंगदाणे तळून घेते आहे. तेल गरम असल्यामुळे शेंगदाणेही तळायला जास्त वेळ लागत नाही. आता इथे आपण सगळे शेंगदाणे तळून झालेले आहेत, काढून घेऊया. व्यवस्थित एका ह्याच्यात येत नसतील तर आपण दुसऱ्या झाऱ्याने वगैरे थोडेसे त्याच्यामध्ये, मोठा झारा आहे त्याच्यामध्ये आपण काढून घ्यायचे आहे आणि त्यातलंही तेल सगळं नितळवून घ्यायचं आहे. आणि जे मक्याचे पोहे आपण तळून घेतलेले आहेत त्याच्यामध्येच डायरेक्ट ट्रान्सफर करून घ्यायचे आहे, कारण की मी ह्या चिवड्याला ना कोणत्याही प्रकारचा तडका वगैरे न देता बनवणार आहोत. अजिबात मी इथे कोणत्याही प्रकारचा तडका देणार नाही आहे त्याला, किंवा फोडणी देणार नाही आहे, डायरेक्ट बनवणार आहोत. पण इतका मस्त टेस्टी लागतो ना, खरंच तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून बघा. आता इथे शेंगदाणे तळून झालेले आहेत. नंतर घेतलेला आहे फ्रेश असा कढीपत्ता, भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे. आणि कढीपत्ता मी पहिले झाऱ्यामध्ये हे घेतला आणि नंतर खाली झारा ठेवला आणि थोडीशी लांब झाली नाही, कारण का कढीपत्ता म्हणजे तेल तापलेलं असल्यामुळे कढीपत्ता लगेच तडतडतो आणि तेल अंगावर उडायची शक्यता असते. आणि मोबाईलही जवळ असतो त्याच्यामुळे थोडंसं भीती वाटते. त्यामुळे आपण व्यवस्थित तळून घ्यायचं आहे, छान क्रिस्पी व्हायला पाहिजे. हा क्रिस्पी असा तर कढीपत्ता बाजूला काढायची गरज नाही, असाच तळून त्याच्यामध्ये क्रिस्पी झाल्यानंतर खायला इतकी मजा येते ना, आणि त्याचा फ्लेवरही खूप सुंदर येतो. आता हा तळून झालेला आहे, ह्याचंही तेल निथळवून घ्यायचं आहे आणि आपण मक्याच्या पोह्यामध्ये डायरेक्ट टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे मी घेतलेला आहे हिरवी मिरची. मी फक्त इथे हिरव्या मिरच्या फ्राय करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तिखटपणाचं पाहिजे असेल तर, किंवा मिरची नको असेल तर लाल तिखट वापरू शकता, पण मी इथे मिरची वापरणार आहे. आणि मिरचीमध्ये ही मस्त बघा आता मी तोडून घेतलेल्या आहेत कैचीने वगैरे, व्यवस्थित बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि झाऱ्यामध्ये टाकायचे आहेत आणि डायरेक्ट तेलात मी ठेवलेला आहे. आणि पाठी व्हायचं थोडंसं, कारण का उडू नये म्हणून अंगावर. आणि छान अशा त्याही तळून घ्यायच्या आहे, क्रिस्पी व्हायला पाहिजे मिरच्यासुद्धा मस्त अशा. आणि अशाच पद्धतीने व्यवस्थित तळून घ्यायचे आहे आणि त्याही
त्यातलंही तेल निथळवून घ्यायचं आणि डायरेक्ट जे मक्याचे पोहे आहेत ना त्याच्यामध्येच आपण ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। मी इथे जवळपास 10-1 मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखटवाल्याच आहेत आणि 10-1 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे तुकडे तुकडे केलेले आहेत आणि त्या तळून घेतलेल्या आहेत। आता बघा आपण तळणीचं सगळं झालेलं आहे। त्यानंतर ही जी भडंग असते ना ती घेतलेली आहे, मस्त कुरमुऱ्याचा चिवडा म्हणू शकता किंवा भडंग म्हणू शकता। त्याच्यातही थोडेसे शेंगदाणे असतात वगैरे आणि शेव असते थोडीशी, त्याच्यामुळे ते घेतलेलं आहे आणि तोही चिवडा स्पायसीवालाच घेतलेला आहे। मी कुठेही ह्याच्यामध्ये गोडवालाही भेटतो थोडासा, तुम्ही जो तो पाहिजे असेल तो घेऊ शकता किंवा मसाल्यावरचा असा स्पायसीवाला घेऊ शकता। आणि तो टाकल्यानंतर त्याच्यानंतर मी एक वाडगा भरून तो घेतलेला आहे जवळपास, म्हणजे तोही पाव किलोच्या प्रमाणात घेतलेला आहे। त्यानंतर ही शेव घेतलेली आहे मी, आता ह्याच्या आधी माझा व्हिडिओ एक पोस्ट झालेला आहे आलू भुजियाचा, ती शेव आहे, आलू भुजिया बनवलेला घरी आहे ती घेतलेली आहे घरची। ती आपल्या त्याचंही प्रमाण आपण कमी जास्त करू शकता, ह्याच्यामध्ये खरंच कोणत्याही गोष्टीचं प्रमाण नसतं, फक्त चव असते। तिखटाचं फक्त एक प्रमाण असतं की कमी जास्त कोणाच्या आवडीनुसार, प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं, तेच फक्त बॅलन्स करावं लागतं, बाकी काहीच गरज लागत नाही कोणतेही हा प्रमाण एवढं घ्यायचं तो प्रमाण तेवढं घ्यायचं असं काहीच नसतं। आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। फक्त मी चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे, कारण का आपण मक्याचे पोहे जे आहेत ते प्लेन आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ वगैरे अजिबात नाही आहे ना, त्याच्यामुळे आपण फक्त त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि तेही थोडंसंच टाकलेलं आहे का तर जो आपण चिवडा ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये तिखटाचं म्हणजे मिठाचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे थोडंसंच मीठ ॲड केलेलं आहे। तुम्ही चव वगैरे घेऊन पुन्हा पाहिजे तर ॲड करू शकता, पण माझा बरोबर बॅलन्स झालेला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते मस्त असं सर्व केलेलं आहे। बघा किती सुंदर लुक आलेला आहे, खायला खूप टेस्टी आहे, स्पायसी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी, आय होप तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।